मार्कंडेय समस्या पर्व भाग 46. वैशंपायन पुढे सांगतायत की राजा युधिष्ठिर मार्कंडेयांना ते सगळं इंद्रद्युम्नाचं ऐकल्यावर विचारतो, अहो मुनी, आता मला सांगा, स्वर्गात स्थान मिळवण्यासाठी कोणत्या परिस्थितीत माणसाने दानधर्म करायचे असतात? आणखीन हेही सांगा की गृहस्थाश्रमी, त्याआधी आणि नंतर वृद्धाश्रमी माणसांनी काय करावं स्वर्गाचे दरवाजे उघडण्यासाठी? मला सांगा, अहो ऋषीवर, दानाचं काय विशेष श्रेय आहे या पुण्यप्राप्तीमध्ये? केव्हा आणि कुठल्या परिस्थितीत दानकर्म पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने व्यर्थ समजलं जातं? मार्कंडेय त्यावर सांगतायत की जीवन अयशस्वी होण्याची 4 कारणं सांगितलेली आहेत. त्याचप्रमाणे दानाचे 16 प्रकार पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने व्यर्थ असतात. ती 16 व्यर्थ दानं अशी आहेत. 1. असं मानलं जातं की ज्याला पुत्र नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. 2. तसंच ज्याने पुण्यकर्म करण्याचंच बंद केलेलं आहे त्याचं जीवनसुद्धा व्यर्थच असतं. 3. तसंच तो दुसऱ्याचं खाणं खातो. 4. जो स्वतःसाठी खाणं शिजवतो पण इतरांना, देवांना आणि पाहुण्यांना देण्याचं विसरतो. 5. ज्याने सत्कर्म करण्याचं बंद केलेलं आहे. अपात्र अशांना दान करणं व्यर्थ असतं. 6. पापकर्माने कमावलेलं धन दान करणं व्यर्थ असतं. 7. भ्रष्ट ब्राह्मणाला दान करणं व्यर्थ असतं. 8. भ्रष्ट गुरुला दान करणंसुद्धा व्यर्थ समजलं जातं. 9. खोटे बोलणारा. 10. पापमय जीवन जगणारा. 11. नमक हराम आणि विश्वासघातकी. 12. गावात सगळ्या लोकांसाठी यज्ञ करणारा. 13. पैसे घेऊन वेद शिकवणारा. 14. जो ब्राह्मण शूद्रांसाठी जेवण शिजवतो. 15. जो जन्माने आहे ब्राह्मण परंतु कर्माने तसा राहिलेला नाही आहे. 16. मजुरी काम करणारा. अशी 16 दानं व्यर्थ असतात. कशाच्या तरी भीतीमुळे जे दान केलं जातं त्याचा त्याला उपयोग पुढच्या जन्मी होतो. ब्राह्मणाला दिलेलं दान कधीही व्यर्थ जात नाही. ते त्याला त्याच्या वृद्धपणी उपयोगाचंच असतं. म्हणून ज्याला स्वर्गात जागा पाहिजे त्याने सत्पात्र ब्राह्मणाला दान करत राहावं. ते दान कशाचंही असलं तरीही चालतं. ते ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्यांना विचारतो, मुनीवर, मला सांगा, ब्राह्मण जो 4ही वर्णाच्या लोकांकडून दान घेतो त्यांना कसं मदत करत असतो आणि स्वतः कसा त्यामुळे उद्धारित होत असतो? मार्कंडेय म्हणतायत, ब्राह्मण जप करतो त्या दान करणाऱ्यासाठी. त्याचा फायदा त्या दान करणाऱ्याला होत असतो. शिवाय योग्य पावित्र्याच्या अवस्थेत असलेला ब्राह्मण मंत्र साधनेने होम यज्ञ करून, वेद शिकवून तो स्वतः आणि त्याच्यासह त्याला दान करणारे अशा सगळ्यांचंच भलं करत असतो. ते करण्याआधी तो ब्राह्मण त्या देवतेला विनंती करत असतो की त्या जपाचा, मंत्राचा, होमयज्ञाचा फायदा त्या यजमानाला म्हणजे दान करणाऱ्याला होऊ देत. त्याबरोबर त्या देवता जर प्रसन्न झाल्या तर त्याचा फायदा त्या पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणाला सुद्धा होत असतो. त्यामुळे कदाचित एखादा माणूस ब्राह्मणाच्या प्रयत्नाने सुद्धा स्वर्गात जाऊ शकतो. अरे राजा, तू पितरांची आणि कुलदेवतेची पूजा करत असशील तर तू सुद्धा परमानंदात जाऊ शकतो. तू जर अश्रद्ध असलास तरीही या कर्मकांडांमुळे तुझा फायदा होत असतो. कारण ते करणाऱ्या ब्राह्मणाच्या श्रद्धेने काम होत असतं. त्यासाठी सत्पात्र ब्राह्मणाची योजना अशा कामांसाठी करायची असते आणि म्हणूनच नेहमी सत्पात्र ब्राह्मणाचा आदर करत जा, त्यांना दान करत जा, म्हणजेच त्याच्या सदिच्छा तुला उपयोगी येतील. श्राद्धाच्या जेवणात अयोग्य, अपात्र ब्राह्मणांना आमंत्रण देऊ नये, कारण तशी काळजी जर घेतली नाही तर तो श्राद्धविधी व्यर्थ ठरू शकतो. त्याचप्रमाणे खूप जास्त श्वेतवर्ण म्हणजे गोरा किंवा फार सावळे ब्राह्मणसुद्धा श्राद्धासाठी बोलवू नयेत. ज्यांना असाध्य व्याधी आहेत, ज्यांची नखं वाढलेली आहेत किंवा जे विकृत आहेत, जे विधवेला जन्मले आहेत,
जे अनैतिक ज्ञात्याने जन्मलेले आहेत, जे व्यापार करतात, जे शस्त्रांशी संबंधित आहे, अशा अयोग्य ब्राह्मणांना श्राद्धासाठी बोलवलं तर तो यजमान कापरासारखा जळून जाईल. तसेच मुके, आंधळे, अपंग, बहिरे अशांना बोलवलं तर त्यांच्याबरोबर वेदांचं ज्ञान असलेले ब्राह्मण असले पाहिजेत. आता सांगतो तुला कोणाला तू दान करावंस. अशा ब्राह्मणाला नेमावं जो इतका ज्ञानी आहे की तो स्वतःला आणि यजमानालाही सांभाळू शकेल. अशा बऱ्याच नकारात्मक शक्ती आपल्याभोवती वावरत असतात. त्यांच्यापासून संरक्षण देण्याची क्षमता त्या ब्राह्मणात असते, जो सत्वशील आहे, जो व्रतस्थ आहे आणि जो तपस्वी आहे. पवित्र अग्नीच्या समाधानासाठी त्याला साजूक तुपाचं अर्घ्य किंवा सुगंधी फुलं आणि चंदनाच्या समिधा देण्यापेक्षा अभ्यागतांचं सन्माननीय प्रकारे स्वागत करणं जास्त श्रेयस्कर असतं. म्हणूनच पाहुण्यांचं सन्मानपूर्वक आदर करणं हे यज्ञप्रसंगी महत्त्वाचं असतं. जो यजमान त्याच्याकडे आलेल्या पाहुण्याला पाय धुण्यासाठी पाणी देतो, थकलेल्या पायांना तेलांनी मालिश करतो, खाणं देतो, निजण्यासाठी चांगला बिछाना देतो, तो यमाच्या घरी सुखात राहतो. ब्राह्मण अतिथीची सेवा करणं, ज्यात त्याचं चांगलं स्वागत करणं, त्याला पाय धुण्यासाठी पाणी देणं, त्याला चंदनाची उटी देणं, त्याच्या दिमतीला हजर राहणं, हे त्याला गायीचं दान करण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं. अर्थात एक कपिला गाय देण्याने त्याची अनेक पापांपासून मुक्तता होते. म्हणून एक कपिला दागिन्यांनी मढवून ब्राह्मणाला दान करायची असते. अरे भरतवंशाच्या राजा, आणखीनही काही गोष्टी लक्षात ठेव. त्या अशा की चांगल्या कुळातील वेद जाणणाऱ्या माणसाला दान किंवा मदत करणं चांगलं असतं. तसंच जो गृहस्थाश्रमी आहे, त्याच्या कुटुंबाच्या जबाबदारीने खचलेला आहे, अशा सज्जनाला दान करणं योग्य असतं. जो पवित्र अग्नी सांभाळतो परंतु तुझ्याशी त्याचा काही संबंध नाही, अशालाही मदत करणं चांगलं असतं. जे संपन्न आहेत त्यांना कधीच मदत करू नये. तशा मदतीची किंमत शून्य असते. ब्राह्मणाला एक गाय जरूर दान करावी, कारण अरे राजा, ती त्याचं एकमेव खाद्य असते. जो 8 बत्ती सोनं शुद्ध दान करतो त्यांनी 100 सोन्यांची नाणी दिल्यासारखंच असतं. जो शेतीच्या कामाचा बैल ब्राह्मणांना दान करतो त्याची मृत्यूनंतर रवानगी थेट स्वर्गात होते. जो सज्जन शेतीची जमीन दान करतो त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात. प्रवास करून थकलेला जर कुणाचं नाव घेऊन जेवण मागत असेल तर त्याला जेवण द्यावं, त्याचं नाव न विचारता. कारण जेवण देण्यासारखं पुण्याचं काम दुसरं नाहीच आहे. दुसऱ्या कशाहीपेक्षा जेवणाचं दान सर्वश्रेष्ठ समजलं जातं आणि म्हणूनच अन्नदान करून माणूस पुण्य सहज मिळवू शकतो आणि म्हणूनच अन्नम ब्रह्म असं म्हणतात. तसंच आजाऱ्याची सेवा करणं हे सुद्धा मोठं पुण्यकर्मच समजलं जातं. ती सेवा आणि ते अन्नदान कोणतीही अपेक्षा न धरता केली तरच पुण्य प्राप्त होतं. पण जर काही अंतस्थ उद्देशाने ही सगळी दानं केली, म्हणजे पुण्य मिळवणं असा उद्देश असला तरी ती पुण्यप्रद ठरत नाही. या अशा सगळ्या गोष्टींमागे एकच उद्देश योग्य समजला जातो आणि तो आहे ब्रह्माची सेवा करण्याचा उद्देश. ब्रह्माची सेवा हाच केवळ मान्यवर उद्देश सगळ्या चांगल्या कामात असला पाहिजे. त्यातून पुण्य मिळतं किंवा नाही हे विचारात असता कामाच नाही आहे. अरे पंडुपुत्रांनो, माणसाचा जन्म होतो ब्रह्माची सेवा करण्यासाठी, हे नेहमी लक्षात असू द्या. सगळं योगक्षेम माणसाने ब्रह्माची सेवा असं समजूनच करायचं असतं. हे सगळं जग त्यातूनच उत्पन्न झालेलं आहे. त्याशिवाय मधुर वाणी हा पुण्यप्राप्तीचा एक मार्ग आहे. अन्नाप्रमाणे पाणी देणं हे सुद्धा तितकंच पुण्यप्रद असतं. तळी खोदणं, तलाव बांधणं, शेतीसाठी कालवे करणं, विहिरी बांधणं अशी कामं राजाने करायचीच असतात. त्यामुळे त्याला भरपूर पुण्य मिळतं. मधुरवाणी असलेल्याला यम कधीही रागवत नाही. सत्वशीलता, चांगुलपणा साध्या शब्दात माणसाला स्वर्गाजवळच नेतो. यमाच्या दरबारात अन्न आणि पाणी देणारे
प्रथम विचारात घेतले जातात. त्यानंतर मधुर वाणी असलेले येतात. असं असलं तरी ते सगळे एकाच ठिकाणी पोचतात. वैशंपायन पुढे सांगतात, ते ऐकल्यानंतर पांडवांची उत्सुकता अधिक वाढली. ते आणखीच विचारतायत की अहो ऋषी, आम्हाला सांगा, यमाचं स्थान माणसापासून किती दूर आहे? ते अंतर कसं पार करायचं? त्यासाठी काय साधन वापरायचं? मार्कंडेय म्हणतायत, अहो राजर्षी, हा तुमचा प्रश्न एका मोठ्या कुपिताशी निगडीत आहे. त्या प्रश्नावर ऋषी खूप बोलतात आणि प्रशंसासुद्धा करतात. त्याचा संबंध आहे तुमच्या पुण्य प्रभावाशी. जितकं तुमचं पुण्य जास्त तितके तुम्ही यमाशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकता. म्हणाल तर ते अंतर काहीही सांगतात. ते अंतर 80,000 योजने इतकंही आहे. पण हे कल्पनेचे आहेत. जे पुण्यात कमी असतात त्यांना ते अंतर पार करणं खरोखर फार अवघड असतं. आणि जे पुण्यवंत असतात त्यांना हे अंतर कमी असतं. त्या वाटेत असंख्य अडचणी आहेत, परंतु त्या पार करण्यासाठी तुमचं पुण्य पुरेसं असतं. पुण्य हे एक साधन आहे की ज्याच्या मदतीने तुम्ही हे मोठं अंतर लीलया पार करू शकता. पुण्यवंतांना त्या रस्त्यावरून जाताना यमाचे सेवक मदतही करतात. पण जे पुण्यवानच नाही आहेत त्यांना मात्र ते त्रास देतात. त्यामध्ये ज्याने जे दान केलेलं आहे त्याप्रमाणे त्याला ते यमदूत मदत करतात. अन्नदान करणाऱ्यांना प्रवासात खाद्य मिळतं. जे वस्त्र देतात त्यांना उत्तम कपडे मिळतात. ज्यांनी पाणी दिलं आहे त्यांना सगळे खाद्य आणि पेयही मिळतात. त्यामुळे त्यांचा प्रवासही सुखाचा होतो. आणि म्हणूनच प्रत्येकाने त्याच्या जिवंतपणी सत्पात्र दान करत राहावं. मार्कंडेय पांडवांना सांगतात, ज्यांनी गोदान केलेलं आहे ते त्यांची सगळी पापं धुतल्यामुळे आनंदात प्रवास करतात. ज्यांनी उपवास केलेले आहेत त्यांना रथातून जायला मिळतं. जे रथ हंस पक्षी ओढतात. ज्यांनी 6 रात्री उपवास केला त्यांचा रथ मोर पक्षी ओढतात. जे एकदा जेवून उपवास करतात त्यांना कोणताही त्रास न होता ते यमाकडे सुखाने जातात. तहानलेल्याला पाणी जे जिवंतपणे देतात त्यांना पुष्पोदक नावाच्या अमृतासारख्या पाण्याच्या नदीवर राहायला मिळतं, ज्यात अवर्णनीय सुख असते. हे झालं चांगलं काम करणाऱ्याचं. आता सांगतो पाप करणाऱ्यांचं कसं होतं. पापी लोकांच्या अंगातून पू येऊ लागतो. त्यांचा यमाकडचा प्रवास दुःखमयच असतो. तुझ्याकडे असलेले ब्राह्मण यात्रेत चालून थकलेले आहेत. त्यांचे पाय कमजोर झाले आहेत. ते तुझ्याबरोबर चालत होते. त्यांचे पाय मातीने मळलेले आहेत. प्रवासी त्याला अन्न देणाऱ्याचं नाव काढतात. त्या अन्नासाठी ते मोठ्या आशेने तुझ्याकडे येतात. ते तुझा आदर करतात. असा तो तुझा पाहुणा असतो आणि तो ब्राह्मण असतो. सगळे देव इंद्राच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणांच्या मागून जात असतात. जेव्हा त्या ब्राह्मणांचा आदर केला जातो, जर अशा लायक ब्राह्मणांचा सन्मान झाला नाही तर देव नाराज होतात. म्हणून अरे पांडवा, तू तुझ्यासह असलेल्या ब्राह्मणांचा नेहमीच आदरपूर्वक सन्मान करत जा. आत्तापर्यंत बरंच काही मी तुला सांगितलं आहे. आणखीन काय सांगू ते विचार. असं बोलून मार्कंडेय थांबले. युधिष्ठिर विचारतोय, अहो महान महर्षी, आपलं पुण्य आणि नैतिकतेचं ज्ञान परिपूर्ण आहे. म्हणून मी पुन्हा आपल्याला विचारू इच्छितो की आपण पुन्हा पुन्हा पवित्र गोष्टींचा उल्लेख करत असता ज्यांचा संबंध पुण्य आणि नैतिकतेशी असतो, त्याचं विवरण कराल तर बरं होईल. त्यावर मार्कंडेय सांगतायत, अरे राजा, तुला इतकी उत्कंठा आहे म्हणून आता मी तुला सांगतो की पुण्य प्राप्ती करण्याचं आणि पापनाशाचं तंत्र जे पवित्र आणि गुप्त ज्ञानात गणलं जातं, जे फक्त गुरु शिष्याला देत असतो, असं अकारण त्याची चर्चा करणं व्यर्थ असतं. नीट लक्ष देऊन ऐक. त्यात ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व तुला समजेल. तू भरतश्रेष्ठी, कपिला गाय तीर्थक्षेत्र ज्येष्ठ, पुष्कर तीर्थक्षेत्री दान देण्याने जे पुण्य प्राप्त होतं ते तिथे असलेल्या ब्राह्मणाचे पाय धुण्याने मिळतं इतकं असतं. जोवर ब्रह्माच्या पृथ्वीवर पाणी आहे त्या पाण्याला ब्राह्मणांनी स्पर्श केलेला आहे. ते पितर कमळाच्या पानाच्या द्रोणाने पीत असतात.
जर ब्राह्मण अतिथी तिथे आला आणि त्यांची नम्रपणे विचारपूस केली तर अग्निदेव संतुष्ट होतो. जर अशा ब्राह्मणाला बसण्यासाठी आसन दिलं तर साक्षात शक्र देखील संतुष्ट होतो. जर ब्राह्मणांचे पाय धुतले तर सगळी पितरं समाधानी होतात. जर त्याला जेवण दिलं तर प्रजापती खुश होतात. गाभण गाय व्यायताना जेव्हा तिच्या योनीतून ते वासरू बाहेर येत आहे आणि त्या वासराचं तोंड आणि पाय दिसत आहेत, ते त्या योनीतून जमिनीवर पडतं, अशा वेळी ती गाय देण्याने पृथ्वीचं दान ब्राह्मणाला केल्याचं पुण्य लागतं. अशी गाय दान करणाऱ्याचे स्थान स्वर्गात अनेक युग निश्चित झालेलं असतं. दान मिळाल्याबरोबर ताबडतोब ते ब्राह्मणाला दान केल्याने फार मोठं पुण्य मिळतं. अशा माणसाला पृथ्वीचं दान करण्याचं पुण्य मिळतं. जो ब्राह्मण शांतपणे जेवतो, त्याचे हात गुडघ्यात ठेवून बसतो, तो दुसऱ्यांना वाचवतो. जो ब्राह्मण कोणाशीही बोलत नाही, कोणतंही व्यसन करत नाही आणि ज्याच्याबद्दल कोणी वाईटही बोलत नाही, असा ब्राह्मण दुसऱ्याला वाचवू शकतो. जो ब्राह्मण नित्यनेमाने संहिता वाचतो, तो दुसऱ्यांना वाचवू शकतो. जो ब्राह्मण वेदांचा अभ्यास करतो, त्याला लोणी आणि इतर खाद्य व्हायचे असतात. यज्ञात वाहिलेलं लोणं कधीही व्यर्थ जात नाही. जसं क्षत्रिय शस्त्राने मारता जी धातूंची बनवलेली असतात, तसेच ब्राह्मण त्यांच्या क्रोधाने मारत असतो, म्हणजेच शाप देऊन. जसे इंद्राने वज्र वापरून असुरांचा नाश केला आहे, ब्राह्मणांच्या संदर्भातील नैतिकतेचं आणि पुण्यप्राप्तीचं विवेचन इतकं पुरे. मार्कंडेय त्यांचं विवेचन संपवतात. ते ऐकून तिथे जमलेले मुनी आनंदाने भरून जातात. त्याचप्रमाणे ते विवेचन ऐकून त्यांचं पापही धुतलं जातं. हे गुप्त ज्ञान ऐकणारे त्यांच्या पापातूनच मुक्त होतात. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतच नाही. आता युधिष्ठिर विचारतोय की स्वतःला शुद्ध राखण्यासाठी ब्राह्मणाला काय करावं लागतं. मला ते सगळं समजून घ्यावंसं वाटतंय. मार्कंडेय सांगतात, ब्राह्मणासाठी 3 प्रकारच्या शुद्धी सांगितलेल्या आहेत: वाचाशुद्धी, कर्मशुद्धी आणि पाणी वापरणारने मिळणारी शुद्धी. ज्या ब्राह्मणाला या 3 शुद्धी करता येतात, तो निश्चितपणे स्वर्गात जातो. जो ब्राह्मण संध्यादेवीचं स्मरण सकाळी आणि संध्याकाळी करतो, जो वेदांची जननी गायत्रीचा जप करतो आणि ह्या 3 शुद्धी करतो, तो स्वर्गात जातो. तो त्याच्या सगळ्या पापांपासून मुक्त होतो. ह्या 3 शुद्धी संपन्न करणारा ब्राह्मण त्याचे अशुभ ग्रहयोग सुधारू शकतो. भयंकर राक्षस त्याला त्रास देऊ शकत नाहीत. त्या 3 शुद्धी करणारा ब्राह्मण स्वतः एखाद्या भडकलेल्या आगीसारखाच असतो. तसा ब्राह्मण कोणतंही दान घेण्याने, विद्या शिकवण्याने, यज्ञ करण्याने किंवा भेटी घेण्याने दोषी ठरत नाही. ब्राह्मण ज्ञानी असू देत किंवा नसू देत, त्याचा कधीही उपमर्द केला नाही पाहिजे. कारण ब्राह्मण एखाद्या आगीसारखा असतो. जसे आग कुठेही असो ती नेहमी शुद्ध समजली जाते, तसंच ब्राह्मणांचं असतं. नगर कितीही सुंदर असलं तरी जर त्यात ब्राह्मणच राहत नसतील तर त्या नगराला शून्य किंमत असते. परंतु ज्या शहरात वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहतात आणि त्याचं नित्याचं कर्मकांड सांभाळतात, त्या शहराची योग्यता मोठी असते. जरी एखाद्या वनात किंवा शेतात वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत असेल तर त्याला नगर समजावं. ते तीर्थक्षेत्र समजलं जातं. अशा ब्राह्मणाच्या कृपेने राजाचं पाप धुतलं जातं. जाणकार तर सांगतात की ज्या ठिकाणी वेदांचं वाचन होतं, जिथे पुण्यवान राहतात, ते तीर्थक्षेत्रच समजलं जातं. संन्यासाचा दंड धारण केलेला, पाण्याचं अर्घ्य देणारा, डोक्यांवर जटा धारण करणारा, हरणाच्या कातड्याचं वस्त्र नेसणारा, अंगावर भस्माचे पट्टे ओढलेला, जप करणारा, अग्नी सांभाळणारा, जंगलात राहणारा, जर मनाने शुद्ध नसेल तर सगळं व्यर्थच समजावं. भोगात रमणारा आणि त्यात गुंतणारा माणूस व्यर्थ समजावा. सुखात अडकणारा अध्यात्मात प्रगती करू शकत नाही. माणसाच्या 6 इंद्रियांपैकी मन असं आहे जे सहजपणे फार चंचल आहे. त्याला नियंत्रित करणं सोपंच नसतं.
बाकीची आहेत, नेत्र, कान, नाक, जीभ आणि त्वचा. त्या सगळ्यांचं नियंत्रण मन आणि बुद्धी करत असतात. बुद्धीचं नियंत्रण तर्कशुद्ध पद्धतीने होत असतं, पण मनाला तर्काचं बंधन नसतं. त्यामुळे त्याचं काम बेशिस्तपणेच होतं. मनाबरोबर ते इंद्रियसुद्धा भरकटत जातात. या अनियमित भरकटण्यामुळे पापकर्म होत असतं. मनाचा संयम करणं सोपं नसतं. ते करण्यासाठी माणसाला बुद्धीने मनावर ताबा करायचा असतो. ज्याला ते जमतं तोच पापविरहित कर्म करू शकतो. ज्यांना ते जमत नाही ते पापच करतात. अभ्यास आणि सततचे प्रयत्न हेच त्याला उत्तर आहे. मार्कंडेय सांगतायत, त्यासाठी वैराग्यशीलता आचरण्याची गरज असते. त्याशिवाय व्रतस्थता, मर्यादा अशा तत्वांचा उपयोग असतो. सामान्य माणूस ते करू शकत नाही. मग असंही समजतात की उपवास आणि तपस्या करून ते साध्य होईल, परंतु ते खरं नसतं. मन अशामुळे थोडा काळ नियंत्रणात येतं, पण ते फार काळ टिकत नाही आणि पुन्हा मन त्याचं बेशिस्त काम आणि सुरू करतं. अकारण केले जाणारे उपास आणि तपस्या त्या माणसाचं शरीर कमजोर करू शकतात, म्हणून ते खरे मार्ग नसतात. खरा मार्ग असतो बुद्धीचा मनावर ताबा वाढवणं. त्याचं शिक्षण गुरूकडूनच घ्यावं लागतं. औदासीन्य विविध भोगांबद्दल वाढवणं हा खरा मार्ग असतो. त्याशिवाय तटस्थता उपयोगाची असते. शरीराच्या गरजेपुरते भोग घ्यायचे असतात. त्याची मर्यादा समजणं याला बुद्धीची गरज असते. ज्याला शरीराच्या गरजांचं भान असतं तो मनावर बुद्धीच्या मदतीनेच नियंत्रण करू शकतो. आणि एकदा ते नियंत्रण शक्य झालं की बाकीच्या गोष्टी तुलनेने सोप्या होत असतात. भोगांचं नियंत्रण करणं एवढंच पुरेसं नसतं, तर त्याबरोबर इतरांच्याबद्दल सहानुभूती, आस्था, त्यांच्या अडीअडचणींबद्दल सहानुभूती असणं, असं क्षमाशीलतेचे गुण असावे लागतात. सर्वांशी सहृदयतेने वागणारा जरी गृहस्थाश्रमी असला तरीही तो मुनीच समजावा. त्याची सगळी पापं नाहीशी होतात. केवळ उपवास आणि जप करून केलेली पापं धुतली जात नाहीत. त्यांचे कटुभोग हे भोगावेच लागतात. अशा चुकीच्या साधनेमुळे ब्रह्माने दिलेलं शरीर, जे धर्मसाधनेचं एकमेव साधन आहे, ते नष्ट होत असतं आणि म्हणून तो खरा मार्ग नसतो. तर युधिष्ठिरा, हे लक्षात असू दे. शरीराला तोशीच न देता पुण्य साधना करायची असते. शरीराचे भोग योगक्षेमाच्या मर्यादेतच राहतील एवढी दक्षता बाळगणं हेच खरं असतं आणि त्यालाच इंद्रिय संयमन समजलं जातं. ज्या माणसांच्या मनात दुसऱ्यांच्या बाबत अनुकंपा नाही, तो त्याच्या मृत्यूनंतरच्या म्हणजे पिशाच्य अवस्था, मृत्यूनंतरच्या अवस्थेत फार कष्ट सोसत असतो. त्याच्या तशा वागण्यामुळे जे पाप त्याला लागतं त्यापासून त्याची सुटका होत नाही. त्याचे कटुभोग त्याला भोगावेच लागतात. जे दुःख तो इतरांना देतो तसे सगळं त्याला त्याच्यानंतरच्या काळात भोगावं लागतं. त्याने जरी होम हवन करून कर्मकांड केली तरीही त्याचा उपयोग नसतो. पवित्र जीवन म्हणजे वासनाविरहित आणि प्रेमळ भूतदया असं जीवन आणि पुण्यकर्म त्याला तो मोक्षाचा अनुभव देत असतात. तशा जीवनात त्याला साथ जर उपोषण आणि व्रतस्थता असेल तर जास्त फायदा होत असतो. मिताहार, मितनिद्रा, मितभोग, फळं आणि कंदमुळं खाणं आणि मौन या योगक्षेमाच्या मर्यादा आहेत. ही व्रतस्थता सांगितलेली आहे. त्यात जर तो संन्यासी असेल तर डोक्यावरचे केस काढून टाकणं किंवा जटा धारण करणं, एकाच जागी न राहणं म्हणजेच भटकत राहणं, उघड्यावर निजणं, दररोज उपास करणं, अग्नी धारण करून त्याची पूजा करणं, अभ्यंग स्नान करणं, नदीच्या पाण्यात पोहून स्नान करणं, जमिनीवर निजणं, असं जगलं तरी जर पावित्र्य आणि व्रतस्थता नसेल तर तरीही त्याचा काहीही उपयोग होत नसतो. पावित्र्य आणि व्रतस्थता पाळणारा गृहस्थ अशा संन्याशांपेक्षा श्रेष्ठ असतो. पावित्र्यामुळे व्याधी, अपंगत्व आणि मृत्यू ह्यापासून संरक्षण मिळतं. तो उच्चपदी जातो. आपलं शरीर
त्यात आत्मा जर नसेल तर एखाद्या ओंडक्यासारखाच आहे ना. त्याला तोशीस देण्याचा आत्म्याचा उद्धार होत नाही. आत्मा आणि शरीर यांचं खरं नातं जो समजला तो त्याबाबत जाणकार समजला जातो. मग त्यासाठी वेदांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे आत्मा आणि विधाता ह्यांचं नातं जो समजतो तो खरा ज्ञानी ठरतो. ते सांगून येत नाही. त्यासाठी तपस्या करावी लागते. ते झालं म्हणजेच मुक्त झाला असं होतं. परंतु त्या दोन नात्यांबाबत ज्याच्या मनात संभ्रम आणि शंका आहेत तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. अशा माणसाने वेदातील श्रुती किंवा स्मृती कितीही वाचल्या तरी ते व्यर्थच असतं. अशा चुकीच्या मार्गाने जाणारा भरकटत भटकत राहतो. तो कधीही मुक्त होत नाही. वेदातील ज्ञान जरी खरं असलं तरी ते समजण्यासाठी साधना आवश्यक असते, ज्याबद्दल मी तुला सांगतो आहे. केवळ वेद वाचून पठण करून काहीही उपयोग नसतो. अशा वाचनाने माहिती मिळते, पण त्याचं ज्ञानात परिवर्तन होणं अपरिहार्य असतं. जर ते झालं नाही तर ती माहिती व्यर्थ असते. शरीराच्या बंधनात अडकलेला आत्मा त्या अंतिम सत्याला त्या बंधनामुळे समजू शकत नाही. तरी त्याची माहिती तो त्याच्या बुद्धीने प्राप्त करू शकतो. निरनिराळ्या युगात देवांच्या आणि देवतांच्या अस्तित्वाचं ज्ञान निरनिराळ्या प्रकारे होतच असतं. जगाची जाण आपल्याला आपल्या इंद्रियांच्याच द्वारे होत असते. म्हणून त्या ज्ञानेंद्रियांचं संयमन करणं याला खरं उपोषण समजलं पाहिजे. खरी मुक्ती त्या ज्ञानेंद्रियांवरच्या नियंत्रणानेच प्राप्त होत असते. ज्ञानेंद्रिय आपल्याला काय माहिती पुरवतात हे आपल्या बुद्धीच्या विवरण करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. चुकीचं विवरण केलं तर ज्ञानाऐवजी अज्ञान प्राप्त होत असतं आणि त्यामुळे साधक मार्गभ्रष्ट होत असतो. वैशंपायन सांगतायत, अशा रीतीने मार्कंडेय तो जटिल विषय समजावून देत असताना युधिष्ठिर त्याला विचारतो, अहो ऋषीवर, मला दानाबद्दलचे काय नियम आहेत ते समजून द्याल तर बरं होईल. आता मार्कंडेय सांगतायत की अरे युधिष्ठिरा, त्या दानाबद्दल मला फार आदर आहे. आता मी सांगतो स्मृती आणि श्रुतीमध्ये दानाबद्दल काय सांगितलं आहे ते. श्राद्ध करणं हे एक मोठं दानकर्म असतं. जर कोणी अश्वत्थ वृक्षाच्या छायेत केलं तर त्याला गजछाया असं म्हणतात. त्याची प्राप्ती मोठी असते. अरे युधिष्ठिरा, जो राजा धर्मशाळा प्रवाशांसाठी उघडतो त्याला अनेक कल्प काळ सुख मिळतं. त्यामुळे त्याला सगळ्या यज्ञाचं श्रेय प्राप्त होत असतं. अशा ठिकाणी जिथे नदीचा प्रवाह उलट दिशेने पाहत असतो आणि त्या तीर्थक्षेत्री घोड्याचं जर दान केलं तर तो न संपणारं पुण्य प्राप्त करत असतो. जर कोणी म्हणजे सत्पात्र अतिथी आला तर त्याला साक्षात इंद्र आलेला आहे असं समजून त्याची व्यवस्था केली तर जे पुण्य प्राप्त होतं त्याची तुलना कोणत्याही पुण्याशी होत नाही. ब्राह्मणाला दही दिलं तर ते मोठं पुण्य असतं. काही शुभ योग असतात, त्या प्रसंगी केलेलं दान मोठं उपकारक ठरत असतं. काही अशी वर्षे असतात की त्यात जर दान केलं तर त्यांचं कित्येक पटीने दान केल्यासारखे फायदे असतात. वर्षाच्या शेवटच्या दिवशी केलेलं ज्ञान सर्वोत्कृष्ट समजलं जातं. ग्रहण काळात दान करणं चांगलं समजलं जातं. तुला, कन्या, मीन, मिथुन आणि सिंह राशीतून सूर्याच्या बाहेर पडण्याच्या शेवटच्या दिवशी केलेलं दान चांगलं समजलं जातं. योग्य वेळी केलेलं दान अवेळी केलेल्या दानापेक्षा जास्त श्रेयस्कर असतं. राहू दिसत असताना जे दान केलं जातं त्याचे फायदे 1000 पट असतात. भूदान श्रेष्ठ दान असतं. इतर प्रकारचं वाहनदान ब्राह्मणाला करणं उत्तम असतं. दान एकतर ब्राह्मणाला किंवा शूद्राला करायचं असतं. दान केल्याने होणारं फळ फक्त पुढच्या जन्मी प्राप्त होत असतं. तसंच काही मिळावं म्हणून जर दान केलं असेल तर ते व्यर्थ जातं, कारण दान ब्रह्माच्या नावाने करायचं असतं. जणू काही ते ब्रह्माने केलं आहे तुझ्या हातून, अशी त्या दान करणाऱ्या यजमानांची प्रेरणा असली पाहिजे. मी दान करतो अशी जर प्रेरणा असेल तर ते दान व्यर्थ केलं असं समजावं. दान करून
तो ब्रह्माची सेवा करत असतो. त्यामुळे त्या दानाने जर ब्रह्म संतुष्ट झाले तरच त्याला त्या दानाचं फळ मिळत असतं. सोनं, जमीन आणि गायी देणाऱ्याला अग्नी, विष्णू आणि सूर्य अशा स्वर्गातील जागी स्थान मिळत असते. दान केल्यामुळे त्या ऐहिक जीवनात काही मिळत नसतं हे लक्षात असू द्या. दान देणाऱ्याचं मृत्यूनंतरचं जीवन मात्र आनंदमय होत असतं. म्हणून काही अपेक्षा न ठेवता केवळ ब्रह्माची सेवा म्हणून दान करत जावं. म्हणून दान हे सर्वात श्रेष्ठ कर्म समजलं जातं. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 46वा भाग इथे संपलेला आहे.